19 मे 1974च्या त्या दिवशी संपूर्ण जगाचे डोळे भारताकडे लागले होते, कारण भारताने आपली पहिली अणुचाचणी यशस्वीपणे पूर्ण केली होती. पण या यशाच्या मागे एक असं भयंकर रहस्य दडलं होतं, ज्याबद्दल आजही कोणालाही कल्पना नाही. त्या दिवशी पहाटे बरोबर 4 वाजता पोखरणच्या त्या वाळवंटात एक अशी घटना घडली, जिने रॉच्या इतिहासातील सर्वात खतरनाक ऑपरेशनला जन्म दिला. हे ऑपरेशन इतकं गुप्त होतं की खुद्द पंतप्रधान कार्यालयातील फक्त 2च व्यक्तींना याची माहिती देण्यात आली होती. आज आपण त्या ऑपरेशनबद्दल बोलणार आहोत, ज्याचे पुरावे भारताने कायमचे नष्ट केले आहेत. ही गोष्ट एका अशा एजंटची आहे, ज्याने आपलं नाव, ओळख आणि अस्तित्व देशासाठी अर्पण केलं होतं. ऑगस्ट 1973चा तो काळ होता, जेव्हा आशिया खंडात शीतयुद्धाचे सावट पसरले होते. नवी दिल्लीतील लोधी रोडवर असलेल्या एका साध्या दिसणाऱ्या इमारतीत रॉचं मुख्यालय गजबजलेलं होतं. रात्रीचे ठीक 11 वाजले होते, जेव्हा भारताचे तत्कालीन रॉ प्रमुख RN काव यांनी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीचा मुख्य उद्देश होता शेजारील देशातील एका गुप्त अण्वस्त्र तळाची माहिती मिळवणे. त्या गुप्त ठिकाणाचे नाव होते प्रोजेक्ट 706, जे एका दुर्गम डोंगराळ भागात लपवलेले होते. भारताला बातमी मिळाली होती की तिथून भारतावर हल्ला करण्याची मोठी तयारी सुरू आहे. या मोहिमेसाठी एका अशा माणसाची गरज होती, जो शत्रूच्या गराड्यात जाऊन परत येण्याची हिंमत ठेवेल. 2 सप्टेंबर 1973 रोजी पहाटे 3 वाजता एका सुरक्षित सेफ हाऊसमध्ये ही बैठक सुरू झाली. तिथे फक्त 3 लोक उपस्थित होते, ज्यामध्ये मिशनचा कमांडर आणि एक तरुण अधिकारी सामील होता. त्या तरुण अधिकाऱ्याचं कोडनेम होतं आर्यन. RN काव यांनी टेबलावर एक नकाशा पसरला आणि अत्यंत गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. आर्यन, तुला सीमेच्या पलीकडे असलेल्या त्या प्रयोगशाळेत शिरायचे आहे, जिथे अण्वस्त्रांचे कोडिंग तयार होत आहे. आर्यनने शांतपणे विचारले, सर, जर मी पकडला गेलो तर? त्यावर काव साहेबांनी त्याच्या डोळ्यात बघून उत्तर दिले, जर तू पकडला गेलास तर भारत सरकार तुला ओळखण्यास पूर्णपणे नकार देईल. आर्यनला माहीत होतं की हे वन वे तिकीट असू शकतं, पण त्याने न डगमगता फाईलवर आपली सही केली. पुढचे 2 महिने आर्यनला एका वेगळ्याच ओळखीसह तयार करण्यात आले. त्याला त्या देशाची भाषा, तिथली राहणीमान आणि अगदी तिथल्या स्थानिक बोलीभाषेचा सराव देण्यात आला. 15 नोव्हेंबर 1973 रोजी रात्री 10 वाजता आर्यनला शेवटच्या सूचना देण्यात आल्या. त्याला सांगण्यात आले की प्रत्येक हालचालीची माहिती देण्यासाठी त्याला एक विशेष रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरावी लागेल. जर काही गडबड झाली तर त्याला स्वतःचा जीव घेण्याचेही आदेश दिले होते, जेणेकरून कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये. या मोहिमेचे नाव ठेवण्यात आले होते ऑपरेशन डार्क क्लाउड. 20 नोव्हेंबर 1973ची ती अत्यंत कडाक्याची थंडी असलेली रात्र होती. सीमेवर दाट धुके पसरले होते आणि दृश्यमानता अगदी शून्य होती. रात्रीच्या बरोबर 1:45 आर्यनने गुपचूप सीमा ओलांडली आणि शत्रूच्या प्रदेशात प्रवेश केला. त्याच्याकडे फक्त एक बनावट ओळखपत्र आणि काही स्थानिक चलन होते. पुढचे 3 दिवस तो पायी चालत त्या डोंगराळ भागापर्यंत पोहोचला, जिथे प्रोजेक्ट 706चे काम सुरू होते. तिथली सुरक्षा इतकी कडक होती की प्रत्येक 100 मीटरवर सशस्त्र सैनिक गस्त घालत होते. आर्यनला एका ट्रक क्लीनरच्या रूपात त्या तळाच्या आत प्रवेश मिळवायचा होता. 24 नोव्हेंबरच्या संध्याकाळी साधारण 6 वाजता त्याने एका सप्लाय ट्रकचा पाठलाग केला, जो रेशन घेऊन तळाकडे जात होता. जेव्हा ड्रायव्हर एका ढाब्यावर जेवण्यासाठी थांबला, तेव्हा आर्यनने अत्यंत शिताफीने ट्रकच्या खालच्या बाजूला स्वतःला लटकवून घेतले. तो रस्ता अत्यंत खडकाळ होता आणि ट्रकच्या इंजिनचा आवाज कानाला बहिरे करत होता. जवळपास 2 तासांच्या जीव घेण्या प्रवासानंतर तो ट्रक त्या अतिशय सुरक्षित तळाच्या मुख्य गेटवर पोहोचला. आर्यनच्या हृदयाचे ठोके वाढले होते, कारण तिथे प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात होती. जर एका कुत्र्यानेही वास घेतला तर त्याचा खेळ तिथेच संपला असता. 25 नोव्हेंबर 1973ची ती रात्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी रात्र ठरणार होती. रात्रीचे ठीक 2 वाजले होते आणि संपूर्ण तळ शांततेत बुडालेला होता. आर्यन ट्रकच्या खालून बाहेर पडला आणि सावलीचा आधार घेत मुख्य कंट्रोल रूमच्या दिशेने सरकला. त्याच्याकडे असलेल्या लेझर कटरने
त्याने मागच्या बाजूचे छोटेसे व्हेंटिलेशन उघडले आणि आत प्रवेश केला. आतलं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. तिथे रसायनांचा उग्र वास येत होता. त्याला ती निळी फाईल शोधायची होती, ज्यामध्ये अण्वस्त्रांचे लॉन्च कोड्स लिहिलेले होते. जेव्हा तो मुख्य कपाटाजवळ पोहोचला, तेव्हा अचानक बाहेरून पावलांचा आवाज ऐकू आला. आर्यनने पटकन एका मोठ्या मशीनच्या मागे स्वतःला लपवून घेतले. 2 रक्षक गप्पा मारत तिथून गेले. त्यांना आर्यनच्या अस्तित्वाची पुसटशी कल्पनाही आली नाही. आर्यनने कपाट उघडले आणि ती फाईल हातात घेतली. पण त्याच वेळी अलार्म वाजला. संपूर्ण तळावर लाल दिवे चमकू लागले आणि सैनिकांची धावपळ सुरू झाली. आर्यनला समजले की कोणीतरी त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले आहे. आता त्याच्याकडे पळण्यासाठी फक्त काही मिनिटे उरली होती. तो जीवाच्या आकांक्षाने धावू लागला. पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला होता. त्याने एका जीपचा ताबा मिळवला आणि मुख्य गेट तोडून बाहेर पडला. डोंगराळ रस्ते आणि पाठीमागे येत असलेल्या शत्रूच्या गाड्या असा तो थरार सुरू होता. पहाटेचे 4 वाजत आले होते आणि आर्यन सीमेपासून अजूनही 10 किलोमीटर लांब होता. त्याच्या जीपचे टायर गोळी लागल्यामुळे फाटले होते. पण त्याने हिंमत हारली नाही. त्याने जीप दरीत ढकलून दिली आणि पायी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. शत्रूचे सैनिक कुत्र्यांसह त्याचा शोध घेत होते आणि आर्यनच्या खांद्याला एक गोळी चाटून गेली होती. जंगलात लपून बसलेला असताना आर्यनने त्याच्याकडील रेडिओ सेटवरून दिल्लीला संदेश पाठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला समोरून जो प्रतिसाद मिळाला तो ऐकून त्याचे पायाखालची जमीनच सरकली. दिल्लीतील हेडक्वार्टरमधून त्याला निरोप मिळाला. आर्यन, तू ज्या फाईलसाठी गेला होतास ती फक्त एक सापळा होती. शत्रूने आपल्याला चुकीची माहिती देऊन तिथे बोलावले होते. आर्यनला धक्का बसला की त्याने आपला जीव एका खोट्या फाईलसाठी धोक्यात घातला होता. पण मग अचानक त्याला त्या फाईलच्या शेवटच्या पानावर काहीतरी वेगळे दिसले. ते अण्वस्त्रांचे कोड नव्हते, तर भारताच्याच एका वरिष्ठ मंत्र्याचा शत्रू देशाशी असलेल्या संबंधांचा पुरावा होता. तो मंत्री भारताची गुप्त माहिती शत्रूला विकत होता आणि हे ऑपरेशन त्या गद्दाराला पकडण्यासाठी रचलेले एक नाटक होते. आर्यनला आता समजले की त्याला बळीचा बकरा बनवले गेले होते, जेणेकरून त्या मंत्र्याला वाटेल की तो सुरक्षित आहे. प्रमुख काव यांनी हे सर्व जाणून बुजून केले होते, कारण त्यांना आर्यनवर पूर्ण विश्वास होता की तो तिथून जिवंत परत येईल. आर्यन आता फक्त शत्रूपासूनच नाही, तर आपल्याच देशातील त्या गद्दाराच्या माणसांपासूनही वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याला समजले की जर तो भारतात परतला तर कदाचित तो मंत्री त्याला मारून टाकेल. आता त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि त्या गद्दाराला उघडे पाडण्यासाठी एक वेगळीच लढाई लढायची होती. 28 नोव्हेंबर 1973 रोजी रात्री उशिरा आर्यन अत्यंत जखमी अवस्थेत एका गुप्त मार्गाने भारतीय सीमेत परतला. त्याने ती फाईल थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचवली. पुढच्या 24 तासात दिल्लीत मोठी खळबळ माजली. तो मंत्री अचानक बेपत्ता झाला आणि अधिकृतपणे सांगण्यात आले की त्याने वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. पण सत्य हे होते की त्याला एका अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची चौकशी करण्यात आली. ऑपरेशन डार्क क्लाउड यशस्वी झाले होते, पण त्याची अधिकृत नोंद कोठेही करण्यात आली नाही. आर्यनला एक नवीन ओळख देण्यात आली आणि त्याचे जुने आयुष्य कायमचे पुसून टाकण्यात आले. देशासाठी त्याने दिलेले हे योगदान कधीही जगासमोर आले नाही. त्या मिशनशी संबंधित सर्व कागदपत्रे 19 मे 1974च्या अणुचाचणीनंतर जाळून टाकण्यात आली. भारतीय सैन्याच्या रेकॉर्डमध्ये आर्यन नावाचा कोणताही अधिकारी कधीच नव्हता. तो एक असा अदृश्य योद्धा बनला ज्याने स्वतःच्या देशातील शत्रूला संपवण्यासाठी आपला जीव पणाला लावला होता. भारताने ही गोष्ट जगापासून इतकी गुप्त ठेवली की आज 50 वर्षांनंतरही त्या ऑपरेशनबद्दल कोणतीही फाईल सार्वजनिक करण्यात आलेली नाही. आजही जर आपण रॉच्या जुन्या फाईली शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ऑपरेशन डार्क क्लाउडचा उल्लेख कुठेही मिळणार नाही. पण दिल्लीच्या त्या जुन्या इमारतीत आजही काही लोक त्या रात्रीबद्दल दबक्या आवाजात बोलतात. विचार करा, असे कितीतरी एजंट असतील ज्यांनी आपले नाव आणि कुटुंब सोडून देशाच्या रक्षणासाठी स्वतःला अंधारात झोकून दिले असेल. आजही आपल्या आजूबाजूला असे अनेक आर्यन असतील ज्यांची ओळख आपल्याला कधीच कळणार नाही. पण प्रश्न हा उरतो
की जर त्या दिवशी आर्यनने ती फाईल वाचली नसती तर आज भारताचा नकाशा काय असता आणि त्या गद्दार मंत्र्यासारखे अजून किती लोक आजही सत्तेच्या खुर्चीत बसून देशाचा सौदा करत असतील. तुम्हाला काय वाटतं? अशा गुप्त मोहिमांची माहिती जनतेला मिळायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा.